हे नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे पाडला पण. तर आज आम्ही चाललो आहे होळीचं शूट करायला, रील काढायला. आणि आता बघू आपण काय काय करायला येतोय, काय काय करता येतं आपल्याला. करू काहीतरी नवीन आणि अजून स्पॉट शोधायचा. आम्हाला स्पॉट शोधला की आम्ही तिथे जाऊ आणि जाऊ. आता एवढला आलो आणि इथं येऊन विचार चालू आहे का जायचं कुठं. पहिले तिकडं जायचं होतं, तिकडं जायचं. आता जायचं कुठं हा मेन पॉईंट आहे. मला काय म्हणायचं, आपल्याला बॅकग्राऊंड कसं लागतं. आपल्याला जर पहिले जर समजा क्लिप काढायची असेल फक्त व्हाईट ड्रेसवर, तर मग आपल्याला त्या हार्सोटी पॉईंटच्या समोर जावं लागेल, तिकडे काढू शकतो आपण. आणि नंतर मग समजा बॅकग्राऊंड जर गार्डनसारखं लागत असेल तर मग हिमायत बागला जाता येईल. आणि जर समजा त्याच बॅकग्राऊंडवर जर रील्स काढता यायचं असेल तर मग ते बी करू शकतो आपण. आपल्याला अजून होळीची कलर घ्यायला लागेल, स्मोक घ्यायला लागेल. अजून आपल्याला आपल्या रील शूट करायला व्हिडिओग्राफरच नाही आपल्याकडे, तो बी घ्यायला लागेल. आता तो घ्यायलाच आता आम्ही चाललेलो आहे ट्यू सेंटरला. आम्ही संभाजीनगरला चाललो. इथून संभाजीनगर एक 10-5 मिनिटात आम्ही जाऊ ट्यू सेंटरवरून. आमचा व्हिडिओग्राफर घेऊ आणि मग त्यानंतर बघू कुठं जायचं लोकेशनला. तो ट्यू सेंटरला येते. चलती है ताल में ये कमाल है, आंखों से वार करने वाला, सीने में प्यार भरने सो आता आम्ही ट्यू सेंटरला आहे आणि आमचा आता व्हिडिओग्राफर यायचा बाकी. आणि आमचा आता एक अजून मेंबर तिथं कलर घ्यायला गेलेला आहे ते त्या दुकानात. येस, आता इथं 15-20 मिनटं झालेले आहे ना अजून, पण आमचा निर्णय झालेला नाही आहे का जायचं कुठं. जायचं कुठं हाच मोठा प्रश्न आहे. बघू, ठरवू काहीतरी चांगल्या ठिकाणी जाऊ. तर आता व्हिडिओग्राफर आलेला आहे आमचा, हा नाही दुसरा येतोय. अजून आम्हाला कलर पण नाही भेटले, अजून कलर घ्यायचे आणि मग व्हिडिओ काढायला जायचं. जायचं कुठं, कुठं जायचं सांगा, कुठं जायचं. आत्ता शिकायला आमचा व्हिडिओग्राफर 40 घंटे त्याला सापडलं नाही. तर उन्हात आणत आम्हाला उभा करून. उन्हात येतो, गाडी उन्हात आहे. गाडी उन्हात आहे. तू काही एसीत आहे ना? मी एसीत आहे पण गाडी उन्हात आहे. गाडीला ऊन लावलं ना. चला आता आपण जाऊ स्पॉट बघायला. अरे रंग रसिया, रंग रसिया. हलचूलचं लगेच सगळं मोडूनच टाकलं गेली. यांची घरं कुठे आहे माहिती? यांची घरं इथं इथं. हा इथं आपली गाडी उभा इथं. हे फक्त एवढा सिंगल रोड होता. हे मधून डिवायडर गेले का, हे तेवढा फक्त रोड होता. पूर्ण इथं घर होते, हे सगळे पाडलेले काय ना. व्हिडिओ संपल्यावर करायचं झाल्यावर का उद्या सांगते काय. आपण फक्त फिरून राहिलो गेल्या 1.5 तासापासून. आपण इथं आलो कशा. मला तर हे माहितीच नाही एरिया, काय माहिती कोणता चांगला आहे काय. तुम्हाला माहिती, तुला माहिती आपण इथं कसं काय आलो. आपल्यासाठी पेट्रोल होतं आई म्हणून आपण फिरवाय. आपल्याला अजून पण माहित नाही आपल्याला जायचं कुठं. आपल्याला कधी कळणार आहे का आपल्याला जायचं कुठं. उमटवणारा माणूस म्हणजे माठ. कोण? तू नाही माठ, मी माठ. पाण्याचा माठ आणायचं म्हणतो माठ.
मम्मी म्हणाले वा माठ आणि माठ माठ आणला पहिले काय म्हणले याच्या आधी घरात 2 माठ तू पण माठ आणि माठाचा माठ कोण माठ? तू नाही माठ तू माठ म्हणजे माठ म्हणजे महान व्यक्तिमत्वाचा उमटवलेला ठसा म्हणजे माठ ते शॉर्ट फॉर्म माठ हा का? माठ म्हणजे मंद नाही माठ म्हणजे मंद हे चुकीचा गैरसमज तू करून घेऊ नको आपल्यामध्ये फूट पाडायचं काम तू करू नको आणि आपल्याला अजून खूप सोबत राहायचंय आतापर्यंत मी तुला माठ म्हणलेलं नाही मी मानलं नाही माठ म्हणजे आता कोण म्हणलं आता एवढ्यात मी नाही म्हणलो मग कोण म्हणलं मागून कोणतरी म्हणलं हा, मग कोण नाही म्हणलं मी नाही म्हणलो. तुम्हीच म्हणले तिला शांत हो. हा. आठवा आजोबा माझी बायको माझा जीव आहे माझी बायको माझा जीव आहे आणि माझी बायको माझा जीव आहे म्हणून मी तिला भिव आहे मला जमलं नाही लिरिक्स ऍक्च्युली मी जेठालालच्या दयावानी जरा थोडस जेठालालच्या दयावानी का जेठालालवानी? जेठालालच्या दयावानी कांगारोजेशन कांगोरेशन. ती मालिका पाहिल्यापासून मग इंग्लिश खरंच चुकायला लागली बरं का मला शब्द नाही आठवले रिनोव्हेशन तुमच्यामुळे माझी भाषा बिघडली नाही पहिले तर तू काय डोनाल्ड ट्रम्पची भाषेची पण मी चांगलं बोलत ऍक्च्युली होते असं असतो नाही तुम्हाला माहिती ऍक्च्युली माझी भाषा चांगली होती कशी नव्हती भाषा होती. तुझी अशी इंग्रजी भाषा होती तुम खो धोकणार पण चांगली होती माझी भाषा तुम्ही बिघडून टाकली सगळी मग ते असत राहतं मग संगतीचे परिणाम ती आता ती लोक म्हणते बाई एक समजा एक पूर्ण पेटी आंब्याची हा आणि तिच्यात एखादा आंबा जर सडकाय तर ती पूर्ण आंब्याला सडी ती हा म्हणजे आता एक एक्झाम्पल धरतो बघ 100 आंबे 100 आंब्यातून एकच सडका आंबा आहे हा पण ते 100 आंब्याला सडू राहिला हा पण 100 चांगले आंबे त्याला चांगलं नाही करू शकत काय मग नाही करू शकत तो एकटा असून त्याला सगळ्याला सोडून राहिला आणि आंबे सगळे चांगले 99 आंबे चांगले तरी त्या 99 आंब्याला त्याला एकट्याला चांगलं नाही करता येऊ राहिलं मग ते त्याला एकट्याला चांगलं नाही करता येऊ राहिलं म्हणजे ते बी बिघडू राहिले आणि हीच सिच्युएशन झालेली आहे आजकाल नाही चांगलं करायला पाहिजे फोटो काढतो चपला आल्याशिवाय कसं चांगलं दिसत आम्ही एकदा तो व्हिडिओ राईट सोडू आता कसं आहे चालू का तू काय कर इथंच उभा राह हा कॅमेरा चालू कर 2x मध्ये हा ती तिकडं राहील मी इकडं राहील हा मग आम्ही असं नाही ऐक ना बघ तू कॅमेरा राहून दे हा चालू कर मग आम्ही काय करू असं त्याच्यात येतो क्लोजअप मध्ये असं आम्ही क्लोजअप मध्ये येतो असं आहे बाय तू असं कॅमेरा चालू ठेव हा असं येतो आणि असं व्हिडिओ काढू हा असं पुढं असं क्लिप काढायची नाही इथं थांबायचंय आम्ही असं फक्त असं पहिले हात घेणार असा एकच जणाला काढू पहिले दोघाला फक्त पहिले इथं सेंटर घे पहिले हात काढू समजा हा पहिले असा सेंटर हा मग आम्ही नंतर असं येणार दोघांना घ्यायचं. हा मग दोघाला घ्यायचं हा
आणि डोक्यात डोकं राहतं. असं करू असं ओके इकडे पाहा ना मी. आधी पहिले तिकडे पाहू असं नाही तिकडे पाहिजेच नाही रे डायरेक्ट आता की Direct हात हा चालू झालं. हा त्याच्यानंतर आहे का आधी होतं आता येऊ डायरेक्ट मुंबईला थांबा आता कशाला आलो आपण वर कशाला आलो असं आता गार्डन मध्ये जायचं आपल्याला गार्डनचं लोकेशन काय कुठे आहे पहा काहीतरी हा? गाड्या पावर काढले मोठमोठ गाड्या आहेत. हा का मला भीव वाटतं. तुमचं काय? मला खाली भीती वाटते. हा. आणि आता जायचं कुठून हा? खाली उतरायला जागा कुठून आहे मला नाही माहिती ते पाय कुठं लांब किती लांब चाललं ते इथूनच रिटर्न घेता येतं. कुठून तरी टर्न मारला का आपल्याला आपण वर चढलो चाललो शेट मी नाही म्हणलं. अरे रे 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 मी नको म्हणत होते. सापडला लोल सापडला माग गाडी बंद. लोल सापडला पण बरं झालं लवकर आणि बंद राहतं वाटतं पण आता बरं झालं चालू आहे आपल्या नशिबाने नाही का काही आता गार्डन मध्ये जाऊ आपण सरळ सरळ हा इकडं खाली गार्डन असं एखादं त्या गार्डन मध्ये जाऊ त्या गार्डन मध्ये अरे पण आपण चालायची चालायची वेळात जास्त चालत असं चांगले येते पण मग काय करणार नुसतं चालणार आहे का? आम्ही आता आमची ऍक्शन करतो ना मी जरा चेटीवर करतो आपण घेतो मला सांगा चांगले वाकले वाकले वाकले. सरळ उभा आहे ना वाकून पाय चांगला वाकले. दिल्ली बरं तुम्हाला हे पाय सध्या आणलेलं. आणि मग इकडे झाड सैराट पार्ट 2 पार्ट 3 झालं नाही ना पार्ट 2 त्याचा तो
इकडे बाहेर त्याच काही पोच दिलं ना मग तो दिले आणि काय झालं कॅमेराच नावान नाही एवढं लांब लांब बाप मी नाही डोली झाले असं कसं चालायचंय असं कसं चालायचंय असं तेच तू लांब होईल तू आम्हाला तुम्ही काय 1.5 घंटा नाही चालणार आहे हो का 2 पावसा मागे येऊ राहिले 2 झाला पूर्ण आपल्याची आपली राहील बोला ना असं काहीतरी बोल अरे मी तू काय तू व्हिडिओ चालू ठेव तू मला फक्त म्हणजे चालायचं चालणार नाही फक्त तू काय करतो व्हिडिओ चालू ठेव आणि वेगवेगळी ऍक्शन करतो जेवढे येईल तेवढे मग ते कट करता येईल नंतर ते कधी ते बुर्र असा आवाज मारतो तू ब्लॉक मध्ये ब्लॉग मध्ये ते ब्लॉगच नाही ना ब्लॉग मागव आता काय करू डायरेक्ट होईल हे बस झाला ओके गिरवून हे फोडायचं नाही हां एकदा कलर घेऊन असं कलर लावताना फर्स्ट काढ घे कारण की एकदा कलर लावला ते परत येणार असं एकदा कलर लावला मग लावला असा आणि एकदम क्लोजअपमध्ये हां कोणता गुलाबी कलर तू पिवळ्या कलरचा नाही मी बोलत नाही मी बोलत हा तुम्हाला हां मला हां तर मग त्याच्यानंतर मग आपल्या जसं वाटतं तसे रिस्पॉन्स वाढू लागले तर ते असं कलर मी इकडून कलर हा ना मग मी असा लावीन मग तो इकडून घेईन आणि मग तू इकडून लाव तेव्हा इकडून घेईन त्यावेळेस ते गालानी मग तेव्हा मग एकदा कलर लावला का मग तो इकडच्या गाला लावेल राहील ना मग इकडचं राहील ना तर मग इकडचं लावेल राहील ना मग मी असं मग त्यावेळेस करेन मग ते अच्छा चालेल ना आणि मग ते ह्या गालाला ह्या गालाला आणि ज्यावेळेस आपल्याला समजा ते शूट करायचं का हे सगळं झाल्यावर मग त्यावेळेस ते पेटू मग त्याच्यातून ते धूर निघेल का तेव्हा एक बॅक साईडला धरू हां आणि त्या धुरातून मग आपल्या बॅकग्राऊंडला ते धुरी आणि मग आपण समोर ती शूट करू ती रील आहे की तू असंच राही ना मग इकडून असं तुम्ही असं लावायचा हा तुमच्या गाला कलरच मी लावीन मग मला लावता तुम्ही नाही लावता मग असं मग
असं लावा. आणि मी असं लावेन. हा हे असं धरून. असं. समजलं का तुला? तुला काय करायचंय? तुला व्हिडिओ काढायचा तुला काय समजलं? बरं तू मला आता व्हिडिओ आता तू कलर मी समजून काय पिवळाच घे. हा. ते आता मला निळा घ्यायचा आता. आता मला निळा घ्यायचा. आता निळा नाही ठेवणार हा ये तो काय हिरवा घेतो तू बोट बुड ना तू बोट पहिले बुड पैसे. हा आता तुम्ही कोण नाही घातला कलर तू म्हणली ना तो पण तुम्ही ते लावायचा हातात दिसतो ना काही गरज नाही मला काही नाही असं वेगळं त्याच्यात बस डिटोस नसतं तरी. हा चल तू की. हा दोन्ही याला लाव. मला असं करायचं, पण मला वाईट करायचं आता चालू केलं नेक्स्ट मध्ये घेतो हा आणि लांब 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 पहिले कसं असं थोडसा मागव हा का? किती मागे जायला लावतो सगळे कलर तुट राहील माझ्या पायाखाली. झालं कॅन्सल. नाही नाही त्यात काय ते पण मला ती आयडिया नाही आली लवकर असं थोडे लांब लांब हात नको घेऊ तू खालच्या खालीच खेळ ना असं असं आणि ते तुम्ही चुकून असं राहिलं. का मग कसं जागच्या जागी जागीच नुसतं असं आहे असं? का हे एवढं- शेकंड हे जातं बाय. मला शेकंड एवढं हा नुसतं असं करा असं असं करायचं असं असं लावलं ते मी पहिलेच केलं. असं बरं हा. गोटी हा पण आता अजून कलर घे मग तो कलर दिसलाच पाहिजे ना. डार्क घ्या ना गुलाबी घे गुलाबी. पिवळाच आहे ना तो ड्रेस शर्ट ते गुलाबी घे ना तू काय गुलाबी घेते डार्क दिसन मलाच कलर मग सध्या आता बंद गिंद खेच आता नीट हा? चालन दो आणि हे असं आहे बरं का आता हा ते मागचा पण येऊ राहिला का व्हिडिओ मध्ये चल एक क्लोज अप हा. हा. हा, एकदा ये. बस वाचताच म्हणाल ते मग आता वाजलं. झालं आता त्याच्यात असतात ना व्हिडिओ ते पोजेस देऊन कलरचे पोजेस देऊन काढू ओके फोटो लय भारी गेले. किती व्हायरल डोळे बंद करून आणि ते कडक चालू कर. इथून बी अँगल तसं ठेवू राहिलं पहिलं जसं कसं करायचं? वाळक चिरक इकडून ये मग तू इकडं उभा राहायची. आम्ही गोडवाला पाहिजे ओके का? हा बाय कोणालाच न घेऊ आम्ही असं चालत येतो क्लोजअप मध्ये तू फक्त चालू ठेव आणि आम्हाला सांगू क्लोजअप आता हे समोरच्या झाडापाशी ईद पर्यंत दोघं नाही आता हा येऊ का आलं का मध्ये ओके मध्ये आहे का जाऊ का इकडून ओके ना मग तिकडून घ्यायचं तिकडून ओके तिकडून लावलंच नाही कोणा नाही ना इकडून या साईडमध्ये येताना लांब जायचं नंतर नाही यायचं हां घेऊ का हां आता मी पाय कुठं भिंगू राहिलो ती पाय कुठं भिंगू राहील आज चालत मला परत दाखव काही गरज नाही होती परत पाहिजे फक्त या असं लावायचं गोड आमचे कलर येऊ राहिला कोण घ्या नाही माग हां स्टार्ट रे केला का लाव पाहून ती त्याच्यात आला का बस काहीच नाही जादा नाही
ते थोडस असं चालत यायचंय दादाने असं असं चालत आलं की मी पलट इझी का अशी हे करत तसं आहे ते. इझी का खाली आलं त्याला खाली येऊ नको तुमच्या चेहऱ्यापाशी इथं येऊन दे ना हा, ते पाहिजे ते थोडं सगबी घेणं झालं त्यांचं. तू बोलायची ना असं असं बोली दुनिया भुला के. परत असंच आहे हा? आणि परत असं इकडं आणि मग असं करू आपण आहे की नाही? तुम्हाला थोडंसं मागं थांबं लागेल नाही तर मी तुम्ही असं वर करा. बरं, काय करू आपण एकदा प्लॅन करू ते पडायचं काय करू स्टार्ट तू स्टार्ट केलं मग झालं हे नाकर राहिलं अंग से अंग लगाना सजन मोहे असं ते असं डान्स राहिला आपला बाय असं डान्स अजून काय होतं अजून काय तर होतं ना त्याच्यात ते असे स्टेप अशी राहतील ती कशी राहते ती अशी राहते ना कशी राहते ती नाही राहते ती आवडलं भारी वाटतं माहिती का हा थांबा मग दुसरी माहित नाही तर मग काय आलं आता झालं ते आता ती याच्यावरच अख्खा दिवस घातला आपण चला आता चला घरी कलर हा उचलून घेतला मी नाही ब्लॉग मध्ये उचलून ना त्याच्यात बी आली तू नाही नाही आली त्याच्यात बी आली कलर नाही म्हणलं या जर चलो बाय टाटा गुड बाय आज झाला आता कसं शूट येतं काय काय माहिती कशी रील्स बनते बघू आपण आता इथंच व्लॉग इन करतोय कारण की आता खूप दमलेलो मी सकाळपासून 4 वाजेपर्यंत तेच चालू आहे लोकेशन पाहू दमलो आणि व्हिडिओ काढू पण दमलेलं आहे अवतार पण खराब झालेला आहे 3 दिवस आधीच होळी झाली ठीक आहे तर जाऊ घरी करू व्लॉग एडिट आणि भेटू परत पुढच्या व्लॉगमध्ये पाय